हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजपासून मार्गशीर्ष गुरुवारची सुरुवात होत आहे. आज आहे पहिला मार्गशीर्ष गुरुवार आणि त्यासाठीच माझी तयारी चालू आहे पूजेची. तर मला देवपूजासुद्धा करायची आहे. देवपूजेचं मी सगळं साहित्य काढून ठेवलं आहे. देवांना अंघोळ वगैरे घातलेली आहे. आता पहिली देवपूजा करून घेते, त्यानंतर मग देवीची मांडणी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा ना मी देवघरातल्या देवांची पूजा करून घेते. मंदिर जरा पुसून घ्यायचं आहे आणि देवांना इथे मी उजळून घेतलेले आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर मी देवीची मांडणी करणार आहे. तर आता माझी देवपूजा करून झाली होती आणि मी आता देवीसाठी साडी बनवायला घेतली नवीन. तशी माझी मागच्या वर्षीची सुद्धा साडी आहे, पण आपण दरवर्षी आपल्या स्वतःला कशी नवीन साडी घेतो तशी देवीलाही नको का? त्यामुळे मी यावर्षी ना म्हटलं की प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवायच्या देवीला आणि वेगवेगळं स्वरूप करायचं. त्यामुळे मी पहिल्या गुरुवारी ना एकविरा मातेचं स्वरूप करणार आहे आणि एकविरा आईसाठी मी ही साडी बनवली. तर बघा अशा प्रकारे साडी झालेली. आणि हा चौरंग बघा, हा चौरंग माझा खूप जुना आहे. माझ्या लग्नाच्या वेळेस मिळाला होता मला तो हा चौरंग आहे. आता खूप 13-14 वर्ष झाली आणि मला बदलायचा आहे चौरंग, तर तात्पुरता मी हाच वापरते. थोडंसं लाकूड खराब झालं आहे, पण आता नवीन घेईस्तोपर्यंत मी हाच वापरणार आहे. आणि चौरंगासाठी मी हे वस्त्र शिवलं आहे. बघा हे पानांचं असं हे केलेलं आहे खणाचं कापड वापरून. तर मला हे खणाचं कापड आहे ना पुरलं नाही. मी हे 3 साईडला आहे ना अशी पानं केलेत आणि मागच्या साईडला मला पानं पुरली नाहीत. फक्त 2च पानं अशी 2 पानं बनवलेत, पण खूप छान वाटतं. तसंही मागच्या साईडचं दिसून येत नाही, ते मागत जातं ना भिंतीच्या साईडला. तर मग खूप छान वाटतं आणि हे कापड आहे ना सिल्कमधलं कापड आहे. याच्याऐवजी वेल्वेटचं कापडसुद्धा छान दिसलं असतं. तर मी आता पूजेची मांडणी करायला घेत आहे. सुरुवातीला चौरंगाच्या खाली कुंकवाने किंवा रांगोळीने स्वस्तिक काढायचा असतो. तर आमचा इथे खाली कोबा आहे आणि त्याच्यावरती लाल रांगोळीने स्वस्तिक दिसत नाही, त्यामुळे मी पिवळ्या रंगाच्या रांगोळीने काढून घेतला आहे आणि त्यावरती चौरंग ठेवून जे आसन बनवलं होतं ते आसन मी ठेवून घेत आहे. बघा हे लाल आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन किती छान दिसत आहे. तर हे व्रत मी माझ्या लहानपणापासूनच करत आलेली आहे. माझ्या माहेरी माझ्या बहिणींच्या नंतर देवीची पूजा मांडणी मीच करायचे, त्यामुळे मला लहानपणापासून हे करायला खूपच आवडतं. तेव्हा आम्हाला एवढं सामानसुद्धा अवेलेबल नव्हतं. आम्ही फक्त तांब्या आणि नारळ पुजायचो. हारवेणीसुद्धा आम्ही घरीच बनवायचो. तसेच जी 5 झाडांची पाने लागतात ती स्वतः आम्ही झाडांची तोडून घेऊन यायचो आणि जी फळे लागतात ती 5 फळे आई आम्हाला आणून द्यायची. आई कामावर जायची, त्यामुळे तिलासुद्धा वेळ नसायचा पूजा मांडायला. मग ती आम्हालाच करायला सांगायची आणि आमच्याकडे ही पूजा संध्याकाळच्या वेळेला मांडायची आहे. म्हणजे माझ्या माहेरी संध्याकाळी 6 नंतर पूजा केली जाते. त्यामुळे दुपारी 4 वाजल्यापासून माझी गडबड असायची सगळ्या वस्तू गोळा करण्यापासून ते रांगोळी काढण्यापर्यंत. तर दारामध्ये रांगोळी काढायचे, त्यानंतर देवापुढेसुद्धा रांगोळी काढायचे. पूजा मांडल्यानंतर देवीचे पुस्तक वाचून त्यानंतर आरती, मग नैवेद्य सगळं काही उत्साही वाटायचं. आता माझ्या सासरी इकडे सकाळी पूजा मांडणी करतात आणि त्यामुळे संपूर्ण दिवसभर घरात छान वातावरण असतं. त्यानंतर संध्याकाळी पुस्तक, कथा वाचून मग आरती, नैवेद्य दाखवला जातो. आता माझ्याकडे सगळं देवीचं सामान अवेलेबल आहे, मी घेऊ शकते, म्हणून मी आता सगळं साज शृंगार करून देवीची पूजा करत असते. तर असं काही नाही आहे की देवीला मुखवटाच पाहिजे किंवा साडीच पाहिजे. आपली जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण गोष्टी घ्यायला पाहिजे, नाहीतर देवीला फक्त आपली श्रद्धा आणि भक्ती आवडते. तर इकडे मी पूजा मांडणी करून घेतली आणि तसेच समयासुद्धा प्रज्वलित करून घेतलेले आहेत. तर बघा कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आगमनाने करत असतो. तसेच इथे मी सुद्धा गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेत आहे पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने. आणि अंघोळ झाल्यानंतर गणपती बाप्पांना चांगल्या वस्त्राने पुसून त्यांना मी इथे विड्याच्या पानावर विराजमान करत आहे. तसेच आपण आता
लक्ष्मी देवीची मूर्ती असेल तर लक्ष्मी देवींची मूर्तीलासुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मूर्तीवर अभिषेक करत असताना मंत्रजप करायचा आहे. महालक्ष्मी मंत्र किंवा श्रीसूक्त म्हणायचं आहे. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राचासुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आणि श्रीयंत्राला अभिषेक करत असताना एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही महालक्ष्मी मंत्र म्हणू शकता. श्रीयंत्र हे महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे श्रीयंत्राचा तुम्ही पूजेमध्ये अवश्य समावेश करा. आणि जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही जे पुस्तक आहे महालक्ष्मीचं पोथीमधलं त्यामध्ये सुद्धा फोटो असतो, त्या फोटोचं पूजन करा. तर इथे मी यंत्राचासुद्धा अभिषेक करून घेतला आणि यंत्रालासुद्धा जी सरळ बाजू असते ती समोर आपल्या साईडला करायची असते. तर यंत्रसुद्धा मी स्थापित केलेलं आहे. जे पुरुष देवता आहेत त्यांना आपण चंदन लावायचं आहे आणि स्त्री देवता आहेत जसं की लक्ष्मी माता वगैरे अन्नपूर्णा देवी यांना आपण हळदी कुंकू लावायचं आहे. तर इकडे मी गणपती बाप्पांना चंदनाचा टिक्का लावला आहे आणि लक्ष्मी देवीला हळदी कुंकू तसेच श्रीयंत्रावर सुद्धा मी हळदी कुंकू वाहून घेतले आणि त्यानंतर अक्षदा वाहून आता गणपती बाप्पांना 11 दुर्वांची जोडी मी अर्पण केलेली आहे आणि फूलसुद्धा अर्पण केलेलं आहे. तसेच बघा श्रीयंत्राला कमळगट्ट्याची माळ मी लावलेली आहे. आता मी देवीचा साज शृंगार करून घेत आहे. देवीसाठी जी साडी बनवली होती ती मी आता कलशाला मी व्यवस्थित अशी लावून घेत आहे. त्यानंतर एकविराईचं मला स्वरूप करायचं होतं. मी एकविराईचं स्वरूप करणार होते, तर एकविराईचा मी मुखवटासुद्धा घेऊन आलेली आहे. मुखवटा लावायच्या आधी नारळाला आधी हळदी कुंकू लावून घेतले आहे आणि त्यानंतर मुखवटा लावला आहे आणि आता सगळे दागिने वगैरे व्यवस्थित घालून घेत आहे. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार म्हणजे आज कित्येक वर्षापासून माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. सकाळची पूजा, दिवसभराचा उपवास, संध्याकाळची पूजा, आरती, नैवेद्य सगळं काही उत्साही वातावरण. आजपर्यंत जे काही चांगलं वाईट होईल ते सगळं महालक्ष्मी मातेची इच्छा. आजपर्यंत माझं सगळं छानच होत आलेलं आहे. यात मला अजिबात कधीही शंका आलेली नाही. मी देवीकडे कधीही आजपर्यंत कोणतीही इच्छा प्रकट केलेली नाही. कोणताही संकल्प न करता मी ही पूजा केलेली आहे. पण आज देवीकडे मी एक संकल्प करणार आहे, कारण मलाही एक मुलगी आहे. आज मनामध्ये एक विचार येतो की मुलीला देवीचं रूप मानलं जातं, तर त्या 3 वर्षाच्या बाळावर आज जो अन्याय, अत्याचार झाला त्यानंतर माझं मन पूर्णपणे अस्थिर झालं आहे. मनात एकच विचार येतो की जर देव आहे तर देवाला त्या 3 वर्षाच्या बाळाची दया नाही का आली? महालक्ष्मी माते, तुझीच रूपे ना गं आम्ही मुली, मग तू का नाही रक्षण केलंस त्या बाळाचं? आई आता तरी जागी हो, यज्ञा बाळाला न्याय दे गं. मी कधीही तुझ्याकडे काय मागितलं नाही, कोणताही संकल्प केला नाही, पण हाच या वर्षीचा माझा संकल्प असेल की त्या बाळाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि यापुढे या देशातील प्रत्येक मुलगी सुरक्षित राहावी, हीच माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे. महालक्ष्मी,
वससी व्यापकरूपे तु स्थूल सूक्ष्मी जय देवी जय मातुलिंग गदा खेटक्रविकिनी जके हाटकवाटी पीयुषरसपाणी माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी शशिधरवदना राजसमदनाशी जननी जय देवी जय महालक्ष्मी ती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी मनती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज गीता निगमानसारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी अमृतभरिते सरिते अगुदुरिते वारी मारी दुर्गटासुरा भवतुस्तरतारी वारी माया पटला प्रमणत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी चतुरांनी कृषित कर्माच्या ओळी दिव्या असतील माते माझे निज बाळी कुसनी चरणातळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी तर मंडळी, आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.